मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझ्या आताच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, लोकांना पैसे द्यायचे आणि लोकांचं उलटं घ्यायचं, बरं का. तर ती व्यक्ती त्याला मी पैसे दिले, ते काय म्हणते की सोशल मीडियावर तुला कोण चांगलं म्हणत नाही. तर हे भाडव्या, तुला सांगते आज की ही सोशल मीडिया आहे, समजलंच का. चांगल्या लोकांना पण बोलतात, लक्षात ठेव. कारण की सोशल मीडिया त्यांचं बोलणाऱ्यांचा तोंडाला हात लावू शकत नाही आपण, एवढं लक्षात ठेव. पण तुला तर तुझ्या समोर, तुझ्या गावापासनं, तुझ्या कंपनीपासनं तुला लोक कोणीच चांगलं म्हणत नाही, समजलंच का. कारण की किती जणांचे पैसे लुबाडून खाल्लेस. लायकी तरी आहे का तुझी? हां, लायकी आहे का तुला? 2 मिनटात तुझी लायकी काढेन, समजलास का. तू शिकवतोस का मला? हां, जाऊन बघ. तू गेलास ना सोशल मीडियात, तर तुझी पण लायकी काढायला कमी करणार आहे, तुला पण काय पण बोलायला कमी करणार नाही, समजलंस ना. आणि मला तर वाटतं की तूच आहेस तो, समजलंस का. तूच आहेस तू सोशल मीडियावरती दुसऱ्या आयडिया घेऊन येतोस, फेक आयडिया, आणि तूच बोलतोस, समजलंस का. हे पण तुझ्यावर मी आरोप लावते आता. तू येतोस आणि तू बोलतोस तशा गोष्टी, समजतं ना. घाण दुसऱ्या कोणाची हिंमत होणार नाही बोलण्याची, तूच बोलतोयस. तर माझे लवकरात लवकर पैसे दे, मी तुला आधीच सांगते, समजलंस ना. आज 3 तोळ्याचं मंगळसूत्र घेतलं आहेस माझा सोनं ठेवून. तुला मी एवढे पैसे दिले, म्हणजे 1.5-2-2.5 लाखाचं मग हे आहे, तो वस्तू आहे. आणि आज एवढं 40,000 रुपये घेतलेस, अजून पण दिले नाही. 2 वर्ष झाली तरी. तुझी लायकी आहे का कुत्र्या? लगेच विचारच उपकार, समजलास का. कुठल्या जातीचा, कुठल्या मातीचा आहेस कुत्र्या? लायकीत राहा नीट, समजलास का. नालायक झालेला. लायकी नसताना पण तुला मी पैसे दिलेत, आणि तू शिकवतोस का, तू काढतोस का. हां, अरे कुत्र्या, अख्ख्या सोशल मीडियावर सांगू का तू लायकीचा काय असतो. हरामी कुठला, दुसऱ्यांचं खातो आणि परत बोलतो. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं, तुझ्या आयुष्याचं वाटोळं लवकर होईल बघ. कधीच चांगलं राहणार नाहीस तू. ते बोलताना विचार करून बोलत जा, समजलंस ना. ही सोशल मीडिया आहे. हां, तुझ्या बापाचं घर नाही आहे,